नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षणाची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत चव्हाण साहेबाच्या प्लॉटवर, येलदरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी जिल्हा एंडचा प्लॉट आहे आपला। हा पानावर ग्रीनरी चांगली आहे। ही जी रेष आहे ना साहेब, हे प्रत्येक पानाची ही रेष कधी भी हिरवी पाहिजे। ही रेष जर समजा पिवळी पडली तर मग प्रॉब्लेम आहे म्हणून समजायचं। जरी समजा तुमचं पान एखादा पिवळं दिसलं, याच्यात तुम्हाला कुठं कुठं पान पिवळं दिसल, पण त्याच्या पानाची शीर पाहायची ही तिसऱ्या पानाची। आता हे पहिलं आहे, हे दुसरं आणि हे तिसरं। तर याच्यातून ज्यावेळेस आता हे पोंगा निघल त्यावेळेस मग हे तिसरं होईल। ह्या तिसऱ्या पानावर ही जी मधली शीर आहे का, ही हिरवीगार पाहिजे। ही हिरवीगार असली की ह्या शिरातून जे न्यूट्रिशन पोषित व्हायलेत ते एक नंबर व्हायलेत म्हणून समजायचं। आणि प्रत्येक पानाच्या प्रत्येक भागामध्ये पोषित केल्या चालेत। आणि जर समजा अन्नवहन जर चांगलं असेल तर तुमची इथे सूर्यप्रकाश संश्लेषण प्रक्रिया छान होते, आणि सूर्यप्रकाश संश्लेषण प्रक्रिया छान होऊन इथं ते अन्न शिजतं पकतं। जसं की आपण आपलं खाद्य जे असतं, गहू ज्वारी तांदूळ, हे आपण जसे तसं मुठभर घेऊन खाऊ शकत नाहीत, त्याला शिजवावं लागतं। तसं हे अन्न मुळावाट उचललं की पानामध्ये येतं, आणि पानामध्ये येऊन इथं सूर्यप्रकाश संश्लेषणच्या प्रक्रियेमध्ये त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात। तर त्याच्यामध्ये इथं क्लोरोफिल म्हणजे मराठीमध्ये त्याला हरितलव म्हणतात, हरितलवाची निर्मिती होते। आणि हरितलवाची निर्मिती होऊन परत हे बुंद्याकडे जातं, आणि बुंद्याकडून परत ज्या भागाला ज्या न्यूट्रिशनची आवश्यकता आहे त्या भागाकडं ते न्यूट्रिशन पोहोचित केलं जातं। अशी प्रोसेस असते प्लांट प्रोसेस न्यूट्रिशन मॅनेजमेंट। आता याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या ड्रेंचिंगला मायक्रोन्यूट्रलसाठी सगळ्यात चांगला ऑप्शन सेंद्रियमध्ये आहे। खनिज तत्वामध्ये पोटॅशियम सोनाइट जास्त आहे त्याच्यामध्ये। कशामध्ये? सेंद्रियमीटमध्ये किंवा सीवीड एक्स्ट्रा कशामध्ये मिळेल आपल्याला? ऑलरेडी नॅचरल, की जे समजा आपलं मार्केटमधलं जर घेतलं तर त्याच्यात केमिकल मिक्स येतं। तर केमिकलच्या दोन बाजू असतात, एक बाजू फायद्याची एक बाजू नुकसानीची। तर त्याच्यामुळे केमिकल नाही घ्यायचं आपल्याला, ऑर्गॅनिक फार्ममधलं घ्यायचं, जेणेकरून साईड इफेक्ट नाही मिळायला पाहिजे आपल्या प्लॉटला। तर ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला जर घ्यायचं असेल ते, तर आपल्याला अशी दोन ऑप्शन आहेत, एक तर सेंद्रिय मीठ, नाहीतर दुसरं समुद्री नमक। तर समुद्री मीठ, खडे मीठ त्याला आपण म्हणतो, जे पहिलं येत होतं 25-30 किलोच्या बॅगमध्ये पॅकिंग। तर आता तेच 1 किलोच्या पॅकिंगमध्ये येतं, 10 रुपये किलो त्याची प्राईज आहे। 10-12 रुपये किलो प्रमाण आपल्याला ते मार्केटला मिळून जाईल, ते घ्या। ड्रेंचिंगला प्रति एकर 2 किलो, आणि सेंद्रिय मीठ जर असेल तर सेंद्रिय मीठ पण प्रति एकर 2 किलो। आणि बाकीचं आपलं PPM वाढून येईल आता ह्युमस आणि बायोपॉवर तुम्हाला दुसऱ्या ड्रेंचिंगला। तणाचं व्यवस्थापन साहेब करावंच लागतंय नगदी। आता पाऊस साहेब 2 दिवसापासून उघडलं का, ते कोळप येतो, उद्या याच्यात कोळप छानाचे होते, आणि परत एकदा निंदून घेतो। एकदा कोळपे फिळपे मारून घ्या। ठीक आहे, सगळी सरी बी तुमची बेड बी खूप दबली। माती लावू नका आताचा, माती नाही लागली। कारण माती जर लावली तर काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का? आता समजा आपण आता हे आपला मदर आय बर्ड आहे, हे मधला पहिला कोंब आहे। तर ह्या पहिला कोंब आहे, ह्या पहिल्या कोंब आपण बेड जर लहान दिसायला म्हणून जर माती लावायला गेलं तर याचं जे हळकुंड आहे, म्हणजे याची जी शेंग आहे, याची शेंग जाईन 4 इंचाच्या खाली। बरोबर। मग 4 इंचाच्या जर खाली शेंग जर गेली तर काय होईल? तिथं प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजे जे सूर्याकडून जी इम्युनिटी पॉवर यायली, सूर्याकडून जे टेम्परेचर आले, ते टेम्परेचर ह्या 4 इंचाच्या खाली जाणारच नाही। म्हणजे ते काय होईल की थंड राहील शेंगाच्या जाग्यावर। मग शेंगाच्या जाग्यावर जर थंड राहिलं तर थंड अवस्थेमध्ये फुटच करत नाही। थंड अवस्थेमध्ये फुटच होत नाही। मग थंड याचं कारण काय तुम्हाला सांगू का? की जसे तुम्ही शेतकरी ऊसाचे आहेत, ऊसामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव असेल की ऊसाला आपण बाळभरणी कधी करतो? की ज्यावेळेस ऊसाची फुटवे भरपूर झाली तर मग फुटवे येऊ नये म्हणून आपण माती जडितो, बरोबर आहे ना? मग तसा प्रकार इथं होईल। फुटवे येऊ नये म्हणून माती चढली, पण इथं आपल्याला फुटव्याची आवश्यकता आहे, कारण जेवढे जर फुटवे आपल्या इथं बुंद्याच्या शेजारी निघतील तेवढी आपली शेंग बनेल।
तर मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, प्रत्येक शेतकरी हीच तर गलती करतंय, तण काढतंय माती लावतंय, तण काढतंय माती लावतंय, तण काढतंय माती लावतंय. मग त्याच्यामुळं काय होतं, इथं जवळपास 6 इंच माती चढती. हां, मग 6 इंच जर माती चढली तर फुटा कुठून निघन, फुटवा निघणार नाही, कारण त्याला टेम्परेचर मिळणारच नाही ना. टेम्परेचर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथून फुटवा जनरेट होत नाही गाठीतून. आणि इथून जर फुटवा जनरेट जर नाही झाला तर हेच फक्त झाड वाढत राहील. आणि मग एका झाडाला किती शेंगा बनत्याल, म्हणून कमीच बनत्याल ना. मग तसं जसं आपली इथं कमीत कमी आपल्याला फुटवा पाहिजे, कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 12 एवढे फुटवे पाहिजे. मग एवढे फुटवे जर पाहिजे असले आपल्याला तर इथं लक्ष द्यायचं की जोपर्यंत आपले 10-12 फुटवे होत नाही तोपर्यंत आपल्याला एक्स्ट्रा माती चढवायची नाही. हां, इथून इतकं कोळप येईल नाही साहेब. हां, कोळपून घ्या. कोळपून घेतल्यानंतर फक्त तण काढून घ्या. हां, निंदून घ्या. माती कधी चढवायची मी तुम्हाला सांगतो, आपल्याला वेळ आहे, काय अडचण नाही. याच्यात फवारणी, हा फवारणी देतो, शेड्यूल आणलं ना तुमचं फवारणीचं. 4 स्प्रे आणले तर प्रति हप्त्याला 1 स्प्रे घेऊन टाका. त्याचा खर्च काहीच नाही, 250 रुपयाला स्प्रे. फक्त खर्च तुम्हाला हेच आहे की कुटाणा थोडा 7 दिवसाला फवारणी करावं लागेल. कारण आपण